एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहोत. आणि आता तुम्ही माझं जागरण गोंधळाचा एक ब्लॉग बघितला असेल, त्याच्यानंतरचा हा ब्लॉग आहे. तर आता जस्ट मी उठली आहे. जरा उशिरा झाला बिकॉज स्पृहा आजारी आहे. तिला आज मी काय स्कूलला पाठवलं नाही. आणि आता स्वयंपाक काय करायचा, तर मी आता बनवत आहे खिचडी. बिकॉज रात्री मी मिक्स व्हेजचं ना आमटी केलेली होती, ती उरली होती. अँड ॲज यू गाईज नो की मी उरलेलं फेकत नाही. आय ऑलवेज युटिलाइज दॅट थिंग्स. अँड टिकली दिसत नाही आहे, बट हे बघा टिकली लावली आहे. नाही तर येतात भरपूर कमेंट. तर आता मी बनवते खिचडी. आणि स्पृहाला ॲपल आणि 2 केळी खायला दिली आहेत मी. ती खाल्लं आहे तिने. थोडी मॅगी बनवली होती सकाळी, मॅगी पण खाल्ली आहे. आता ती थोडी खिचडी खाईल माझ्यासोबत बिकॉज ते मिक्स डाळींचं आहे विच इज व्हेरी हेल्दी. आणि आम्ही तेच खाणार आहोत. आणि बघते एखादी ज्वारीची भाकरी पण टाकून घेते स्वतःसाठी. तर चला, ब्लॉगची तर स्टार्टिंग झालेलीच आहे. आणि बघूयात आज दिवसभरात काय काय होतं. टिल देन स्टे ट्यून. तर बघा, मी आता चवळी आणि बटाटा मिक्स केला, कारण चवळी कमी होती. पातळ भाजी होऊ शकत होती, एवढी होती बरं का चवळी. मग म्हटलं मला कोरडीच खायची आहे बिकॉज स्प्रू आता काही खाणार नाही. आणि भाकरी करायची म्हटल्यावर भाजी तर हवीच ना. मग म्हटलं एक भाजी करून घेऊ नॉर्मल अशी. तर यात कोथिंबीर वडी तळली होती ह्या काळ्या कढईमध्ये. तळायचीच कढई माझी ती बेसिकली. मग म्हटलं आता ती तळायची कढईमधलं तेल तसं बी काढून घेतलं मी. तर मग बेसिकच भाजी करून घ्यावं बिकॉज तेल लागलेलं असतं ना. आणि याच्यामध्येच भाजी बनवली आता, बघू शकता. मला थोडं कुक होऊ देईल आणि मग भाकरी. कारण माझा हा छोटा गॅस जो आहे ना, इकडे काही शिफ्ट करता येत नाही मला. खूप स्लो चालतो आहे. मला रिपेरिंगला न्यायचं आहे बट वेळच मिळत नाही. आणि नंतर इकडे हा व्यवस्थित चालतो आहे. पण हा पण कमी केला का, असा डायरेक्ट पूर्ण कमी केला तुम्ही घाईमध्ये तर डायरेक्ट विजून जातो. आणि इकडे बिचारा जो ज्याला आपण नुसतं वाम ठेवायचं आहे ना, त्या पर्पजसाठी हा छोटा यूज होतो आहे सध्या तरी. त्याच्यामुळे मला एकाच गॅसवर करावं लागतं. आधी खिचडी झाली आणि आता भाजी करते. तर भाजी जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत आय कांट कुक भाकरी. त्याच्यामुळे मग खूप थांबून स्वयंपाक करावा लागतो मला. काही मॅनेजच होत नाही आहे माझं. तर बघा, हे आहे माझं आजचं जेवण. जास्त याच्यासाठी कंटेंट आहे बिकॉज स्पृहा आणि मी सोबतच जेवते. मी पुन्हा उठून येतच नाही जेवण घ्यायला. त्याच्यामुळे डायनिंग टेबलवर एकदा प्लेट नेऊन ठेवली का फक्त जेवण झाल्यावरच उठायचं. तर ही बघा भाजी बनवली आहे, बटाटा आणि चवळी मिक्स खिचडी बनवली आहे, बाजरीची भाकरी. आणि इकडे आहे आपलं काकडी गाजर. तर एवढं आहे एकंदरीत. आता आम्ही करणार आहोत जेवण. या सगळे जेवायला. तर स्पृहाला थोडी सर्दी होती आणि म्हटलं तिला थोडं उन्हात घेऊन जाऊ. खूप बरं वाटतं ना सर्दीमध्ये आपल्याला उन्हात गेल्यानंतर. मग मी तिला उन्हामध्ये घेऊन गेली आणि तिचं मग वेगळ्याच ॲक्टिव्हिटी स्टार्ट होतात. ती असं घर बांधायला लागते आणि एन्जॉय करते. मग चांगलं तिला तरी अर्धा तास मी उन्हामध्ये मस्त खेळवलं आणि मग आम्ही घरी आलो.